गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी हाच व्हिडिओ का बनवते? मी असा व्हिडिओ कधी बनवला नाही, माझे व्हिडिओज वेगळे असतात. पण आज बनवायचं कारण म्हणजे आपली नाती अशी असतात की आपण कोणासाठी किती करतो, किती केलं आणि कोणासाठी ॲडजस्टमेंट करून पुढे गेलो याची आपली फॅमिली कधी विचार करत नाही. फॅमिली एवढंच विचार करते की तुम्ही ऐन वेळेला माघार घेतली की नाही घेतली, काही निर्णय आहेत त्याबद्दल मी बोलते, काही प्रश्नसुद्धा माझ्या मनात आहेत त्याबद्दल मी बोलते. तुम्ही एखाद्यासाठी काय केलं हे मायने त्यांच्यासाठी नसतात. आपण एखाद्या वेळी ऐन वेळेला आपली मागणी पुढे केली, खूप मोठा प्रॉब्लेम होतो. पण ती मागणी का करतोय आपण, असे विषय आपण का मांडले याचा कधी कुणी विचार केला आहे का? नाही केला. नातेवाईक असतात ना, आपलेच नातेवाईक आपल्याच घरच्यांच्या विरुद्धात आपले कान भरतात. मग ते आपली फॅमिली असो किंवा फॅमिलीचे रिलेटिव्ह कोणीतरी नातेवाईक असो. पण हे आपल्या घरातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की आपण बाहेरच्यांचं किती ऐकायचं आणि किती नाही ऐकायचं हे आपल्यावर डिपेंड असतं. माझ्या लाईफमध्ये पण हेच चालू आहे सध्या. आपण काही न करता आपल्याला दोषी ठरवलं जातं. तुम्हाला माहिती आहे, मी इतक्या वर्ष ठाण्यामध्ये राहते, तर एवढं तर मी माणसांना ओळखते. एवढे चढ उतार बघितलेत माझ्या लाईफमध्ये. मला गरज असताना मला कोणी साथ दिली आणि कोणी नाही दिली ते मी खूप जवळून पाहिले. तर आता एवढंच मला म्हणायचं आहे की नातं एका बाजूला, जे आपलं नातं नसताना पण जी माणसं आपल्याला जवळ करतात ते आपल्या हिते आहेत, हृदयात. आणि जी आपली खरी नाती असतात ते हृदयातनं मी बाहेर काढून ठेवलेत. त्याचं कारण असं आहे की माझ्याच नातेवाईकांनी मला खूप मोठा धोका दिला आहे. आज ही वेळ माझ्यावर आली आहे ना, की कोणावर येऊ नये. मी एवढंच सांगते की लाईफमध्ये विश्वास त्या माणसावर ठेवा जो तुमच्या उपयोगी येतो, जो तुमचा नसून तुमचा असतो. एखाद्याने असे कान नाही भरावेत की त्यांचे नाव घेऊन नाही बोलते, पण जवळची नातेवाईक आपल्यापासून दूर होतील, रक्ताची नाती आपल्यापासून दूर होतील. हे रक्ताच्या माणसांनी, आपल्या जवळच्या माणसांनीसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की आपली घरातली माणसं अशी करतील का? नाही ना. असा विश्वास ठेवून त्या माणसांना, जे कान भरतात त्यांना उत्तर दिलं पाहिजे की नाही, ही व्यक्ती माझी आहे आणि ती अशी बोलणार नाही. सो त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाईल म्हणून हा मी व्हॉट्सअप करताच फक्त मेसेज टाकणार आहे, जेणेकरून त्या लोकांनीसुद्धा बघायला पाहिजे. थँक्यू.